नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, केरळमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडला गेला. म्हणजे इतक्या वर्षामध्ये या ठिकाणी डावे पक्ष किंवा काँग्रेस यांचा एवढा बोलबाला आहे की भारतीय जनता पार्टीला तिथे प्रवेश करणंही मुश्किल होतं. पण यावेळेला पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम येथे भारतीय जनता पार्टीच्या महापौराने व्ही राजेश यांनी शपथ घेतली आणि पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर तिथे भाजपाचा महापौर झाला हे पाहायला मिळालं. जवळपास 101 जागांपैकी 50 जागा भाजपाने जिंकल्या आणि त्यामुळे भाजपाचा महापौर होणार हे निश्चित झालं. कोण महापौर होणार यापेक्षाही भाजपाचा तिथे महापौर होतोय हे खूपच महत्त्वाचं आहे आणि याविषयी चर्चा झालेली आहे. सगळ्या देशभरात त्याचं निश्चितपणे कौतुक होते की जी काय मेहनत त्यांनी घेतली त्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी भाजपाचे एवढे नगरसेवक निवडून आणले आणि त्यातून हा महापौर तिथे बसवता आला. आता अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जिथे इथे प्रतिकूल परिस्थिती आहे त्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधीचे आहेत, आपले उमेदवार जे आहेत ते निवडून आणलेले आहेत. आज आपण पाहतोय की देशभरामध्ये भाजपाने आपलं जाळं जे आहे ते विस्तारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मतदारसंघ आहे किंवा असाच एक भाग आहे ज्या ठिकाणी अजूनही भाजपाचा महापौर झालेला नाही आणि तो भाग म्हणजे मुंबई महानगरपालिका ही इतकी मोठी महानगरपालिका आहे की एखाद्या राज्याचं बजेट जे आहे त्याची तुलना मुंबई महानगरपालिकेच्या बजेटशी करता येऊ शकते. पण अशा मोठ्या महानगरपालिकेत अद्याप भाजपाचा महापौर होऊ शकलेला नाही. त्या दृष्टीने अर्थातच भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी प्रयत्न केले पण तेवढं यश मिळू शकलं नाही. 2017मध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेला भाजपाने पहिल्यांदाच 50पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले आणि त्यांचे जवळपास 82 नगरसेवक निवडून आले. त्याच वेळेला शिवसेना जी त्यावेळेला एकसंध शिवसेना होती त्यांचे 84 नगरसेवक निवडून आले. दोघांमध्येही अत्यंत स्पर्धात्मक वातावरण होतं त्यावेळेला की कोणाचे जास्त नगरसेवक निवडून येतात आणि अर्थात शिवसेनेचे 2 नगरसेवक जास्त निवडून आले आणि त्यामुळे त्यांचा महापौर झाला. अर्थात त्यावेळेला युती झाली त्यांची. निवडणुकीच्या आधी ती युती नव्हती पण नंतर ती युती झाली आणि त्यातून शिवसेनेचा महापौर झाला. पण मुंबईमध्ये इतक्या वर्षाचं राजकारण मुंबई महानगरपालिकेचं आहे. 25 वर्ष तर आपण म्हणतो की शिवसेनेची सत्ता तिथे राहिलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेने वेळोवेळी दणदणीत यश त्या ठिकाणी मिळवलं. अगदी 2002मध्ये 97 नगरसेवक शिवसेनेचे तिथे निवडून आलेले आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कधी एवढं मोठं यश मिळालं नव्हतं जेवढं 2017मध्ये मिळालं. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये त्यांना 31 नगरसेवक निवडून आणता आले होते किंवा त्याच्या आधी 28 नगरसेवक निवडून आणता आले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मजल ही 50पेक्षा जास्त नगरसेवकांची कधीही नव्हती. त्यामुळे शिवसेनेबरोबर युतीत ते होते, त्यातून त्यांचं बहुमत निश्चितपणे झालं. पण नेहमीच शिवसेना हा मोठा भाऊ राहिला या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यामुळे 2017मध्ये काय होणार ही अपेक्षा होती, याविषयी चर्चा होती. पण शेवटी शिवसेनेनेच आपले 2 नगरसेवक जास्त निवडून आणत आपण मोठा भाऊ आहोत हे दाखवून दिलं आणि त्यांचाच महापौर त्या ठिकाणी झाला. भाजपाचा मात्र महापौर त्यावेळेला झाला नाही. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. 2017 नंतर निवडणूक खरं तर 2022मध्ये व्हायला पाहिजे होती पण निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग रचनेच्या बाबत जे काही केसेस वगैरे चालू होत्या त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली आणि त्यातून मग शेवटी आत्ता ही निवडणूक होते. आता या निवडणुकीमध्ये भाजपाचा महापौर होणार का याविषयी चर्चा होते. केरळसारखं राज्य ज्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती
भाजपाला तर प्रवेशही करता येणं शक्य नव्हतं. अशा ठिकाणी तिरुवनंतपुरम येथे भारतीय जनता पार्टीने आपला महापौर बसवलेला आहे. पण मुंबईसारखी जी स्थिती आहे तिथे मात्र भाजपाला काही प्रतिकूल वातावरण नाही. गेल्या निवडणुकीतच 2017ला जर 82 नगरसेवक त्यांचे निवडून आले असतील तर आताही तीच संधी आहे त्यांना. आता तर अधिक पोषक वातावरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये भाजपाला निर्माण झालेलं आहे. गेल्या वर्षी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 132 आमदार भाजपाचे निवडून आलेले आहेत. त्याचा निश्चितपणे फायदा त्यांना विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीत होईलच. मुंबईत त्यांचे 15 आमदार निवडून आले होते. त्याखालोखाल शिवसेना हे जी उभाटा शिवसेना आहे त्यांना 10 आमदार निवडून आणता आले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6 आमदार निवडून आणता आलेले आहेत. अशा पद्धतीने भाजपाने मुंबईतल्या विधानसभेचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगलं यश मिळवलेलं आहे. आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यातही आपण पाहिलं भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी दणदणीत यश मिळवलेलं आहे. अशी सगळी ही अनुकूल परिस्थिती आहे सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये आत्ता अजूनही जागा वाटपाचा जो तिढा आहे तो कायम आहे सगळ्याच पक्षांमधला जवळपास. पण भाजपाकडून हे असे संकेत मिळत आहेत की ते जवळपास 140 जागा लढवतील आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती 87 जागी आपले उमेदवार उभे करतील असं म्हटलं जाते. आता प्रत्यक्ष खरा आकडा जो आहे तो नंतरच समोर येईल. पण हे साधारण अंदाज असा व्यक्त केला जातोय. आता 140 जागा जर ते लढवणार असतील तर त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असेल की आपल्याला 100पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्यात. कारण मुंबईमध्ये जर महापौर बसवायचा असेल तर बहुमतासाठी 114 आकडा हा हवा आहे. आणि तो आकडा जो आहे तो मिळवण्यात कितपत भाजपा यशस्वी ठरते हे पाहायचंच आहे. समजा जर त्यांना 114पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर महापौर त्यांचा होणारे निश्चितच आहे. पण जरी त्या मिळाल्या नाहीत पण 100पेक्षा अधिक जागा असतील तरी देखील त्यांचा महापौर होऊ शकतो. आणि त्यासाठी ते पूर्णपणे ताकद लावणार आहेत यावेळेला. आणि याची कारणं अनेक आहेत. एक तर शिवसेना ही एकसंध राहिलेली नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे पण त्यांनीसुद्धा विधानसभेमध्ये चांगलं यश मिळवलं. त्यांचेही 57 आमदार निवडून आले. यावेळेला नगरपालिकेत त्यांनी 50पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या पक्षाला लोकांनी मान्यता दिली आहे. त्यांचा चेहरा किंवा एकनाथ शिंदेचं नेतृत्व यावर शिक्कामोर्तब होऊ लागलेलं आहे हे दिसून येतं. आमदारसुद्धा त्यांनी 6 आमदार निवडून आणलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने. त्यामुळे ते पाहता एकनाथ शिंदे आणि भाजपा हे एकत्र येऊन त्या ठिकाणी युती करू शकतात. अर्थात आत्ता युती आहेच त्यांची. पण जर 114 नगरसेवक जर भाजपाला निवडून आणता आले नाहीत पण 100पेक्षा जास्त असतील तर एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन निश्चितपणे भाजपाचाच महापौर होणार हे स्पष्ट आहे. त्या तुलनेत उभाटा गट जो आहे आता आपण पाहतोय की वेगळा राहिलेला आहे. आता ती एकसंध शिवसेना नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे त्यांच्यात तेवढी ताकद राहिलेली नाही. शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही अर्थात यापूर्वीसुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये कधीही त्यांची ताकद नव्हतीच. जी काय ताकद होती ती काँग्रेसची होती. काँग्रेसने अनेक वेळेला 50पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले. पण सोबत राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे त्यांना बहुमतापर्यंत पोचता आलं नव्हतं. आतासुद्धा काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवते ती त्यासाठी की जे काही यश मिळेल ते एकट्यानेच मिळू शकतं. उभाटा गट किंवा महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो तर कदाचित ते यश मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपालाही आशा आहे की इथे तर सगळी अनुकूल परिस्थिती आहे. केरळसारखी परिस्थिती नाही आहे. नगरसेवक यापूर्वी 82 नगरसेवक आपण निवडून आणलेले आहेत. 80च्या घरात आपण पोचलेलो आहोत. शिवसेना एकसंध नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्नच येत नाही आहे. काँग्रेससुद्धा दुबळी झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या महानगरपालिकेत एका राज्या एवढं बजेट असलेल्या महानगरपालिकेत आपण का महापौर निवडून आणू शकत नाही. तर भाजपाचा निश्चितपणे महापौर निवडून येऊ शकतो या सगळ्या परिस्थितीला पाहून. आता हा जसा एक विषय तसा आणखी एक विषय ज्याची चर्चा गेले 2 दिवस सुरू होती
त्याविषयी आपण आत्ता या व्हिडिओमध्ये बोलूया. आणि तो म्हणजे शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर ज्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांच्या पतींचा फोटो त्यांच्या एका पोस्टमध्ये वापरल्यामुळे कुठेतरी उबाटा गटाला ते पटलेलं नाही. त्यावर टीका होऊ लागली. तेजस्वी घोसाळकर या 2017मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे आमदारसुद्धा होते. त्यांचे पती हे सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत. 2022मध्ये त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी निर्णय घेतला की त्यांना भाजपमध्ये जायचे. त्या भाजपमध्ये गेल्या. नुकतीच अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी झाली. त्या निमित्ताने त्यांनी एक जाहिरात केली आणि त्याच्यामध्ये त्यांना वंदन करताना, अटल बिहारी वाजपेयींना वंदन करताना त्यांनी काही फोटो वापरले. त्याच्यामध्ये त्यांचा फोटो, त्यांच्या पतींचा फोटो, अभिषेक घोसाळकर यांचा फोटो आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो त्यांनी वापरला. त्यावरून मग राजकारण करायला सुरुवात झाली. उबाटा गटाने त्यावर आक्षेप घेतला की तुम्ही अभिषेक घोसाळकरांचा फोटो का वापरताय, कारण ते तर कट्टर शिवसैनिक होते. त्यांचा फोटो तुम्ही कसा काय वापरू शकता? त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा भाजपाच्या नेत्यांचे फोटो वापरा. आता हे राजकारण करणं ठीक आहे. मुळातच अभिषेक घोसाळकर यांचा फोटो कुठे वापरायचा, कुठे वापरायचा नाही, हे त्यांच्या पत्नी या नात्याने तेजस्वी घोसाळकरांना अधिकार आहेच. ते नगरसेवक नंतर असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नंतर असतील, सर्वप्रथम त्यांचे पती आहेत. त्यांची आठवण म्हणून ते कुठेही फोटो वापरू शकतात. हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. पण त्यावरनं एक कोतं राजकारण जे आहे ते करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मुळात अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरला, तो सुद्धा काही आत्ताच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रचारासाठी वापरलेला नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने तो फोटो वापरला आणि तो जरी पुढे वापरला त्यांनी, तर त्या फोटोच्या जीवावर त्या जिंकतील असं वाटण्याचं अजिबात कारण नाही. आणि तो वापरला नाही तरी त्या जिंकू शकतात याची त्यांना खात्री असेल. म्हणजे कोणी कुठला फोटो वापरायचा यावरनं कोणाचा विजय निश्चित होत नसतो. मग एखाद्याने नरेंद्र मोदींचा फोटो वापरला म्हणूनच तो जिंकेल असं नाही. त्याला शेवटी मेहनत घ्यावीच लागते. त्यामुळे पतीचा फोटो कुठे वापरायचा, कसा वापरायचा, कोणी वापरायचा हे कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती. त्यातून एक आपण कोतं राजकारण करतो हे लोकांसमोर दिसून येतं. त्यापेक्षा वापरा तुम्ही, कोणाचा फोटो वापरायचा तो वापरा. मोदींचा वापरा, अभिषेक घोसाळकरांचा वापरा, आणखी कोणाचाही वापरा, तरी आम्हीच जिंकू हे उलट सांगता आलं असतं. पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे या अशा विषयावर निष्कारण राजकारण करून आपलीच प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न का केला जातो हा प्रश्न निर्माण होतो. आणखी एक मुद्दा या निमित्ताने चर्चेला आलेला आहे, त्याच्यावरही राजकारण सुरू आहे. आणि तो म्हणजे सध्या एक जाहिरात जी आहे त्याची चर्चा ही प्रामुख्याने काँग्रेस किंवा उबाटा या गटांनी करायला सुरुवात केली. त्या जाहिरातीमध्ये गणपतीचा एक फोटो दिसतो आणि त्याला सांताक्लॉजची टोपी जी आहे, लाल टोपी, ही घालण्यात आलेली दिसून येते. आणि त्यावरनं काँग्रेसने किंवा उबाटा गटाने, मनसेने राजकारण करायला सुरुवात केली की बघा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते, पण गणपतीच्या चित्रावर सांताक्लॉजची टोपी घातलेला असा गणपती दाखवून किंवा असं चित्र प्रकाशित करून त्याची थट्टा उडवते हिंदुत्वाची. हा एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. एक रशियन चित्रकार आहे, त्याने हे चित्र काढलेलं आहे आणि त्यावरनं ही टीका होते. एका मोठ्या दैनिकामध्ये पहिल्या पानावर हे चित्र जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. आणि कुठेतरी सांस्कृतिक मंत्रालय जे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, त्याने हे सगळं त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रदर्शन जे ते आयोजित केलं जाणार आहे म्हणून त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे की कुठे गेलं तुमचं हिंदुत्व, असा सवाल काँग्रेस, मनसे किंवा उबाटा यांच्याकडून, विशेषतः विरोधी पक्षांकडून विचारला जातोय. आता खरोखरच याचा राग काँग्रेसला किंवा उबाटा किंवा मनसेला येत असेल तर त्यांनी आंदोलन करावं की कशासाठी सांताक्लॉजची टोपी वापरताय गणपतीसाठी.
त्याची जबाबदारी भाजपावर टाकण्याऐवजी स्वतः आंदोलन करून हिंदूंच्या बाजूने उभं राहण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे, आपण सुद्धा ते करू शकतो हे दाखवण्याची एक संधी आहे त्यांना. पण ते तसं कुठे करताना दिसत नाहीत. त्यापेक्षा या अशा पोस्ट करून किंवा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करून फक्त एक राजकारण करण्याचा प्रयत्न होतो. मुळात हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो भाजपानेच अगदी पहिल्यापासून लावून धरलेला आहे. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपाकडे लोक पाहतात. राम मंदिराचा मुद्दा इतकी वर्ष रखडलेला होता, शेवटी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्येच हे राम मंदिर बांधून झालं. त्यावेळेला काय भूमिका होती या सगळ्या पक्षांची? याचं राजकारण करतायत, निवडणुकीसाठी मतं मिळवण्यासाठी राम मंदिर बांधलं असाच मुद्दा होता. म्हणून एक सगळे पक्ष कोणी अजूनपर्यंत राम मंदिर बांधल्यापासून रामलल्लाचं दर्शन घ्यायला गेलेलेही नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर हिंदूंची बाजू घेताय हा प्रश्न येतोच. हिंदूंची बाजू घ्यायला हरकतच नाही, अगदी भाजपावर टीका करायला हरकत नाही. पण आपण केव्हा हिंदूंची बाजू घेतो, केव्हा केव्हा आपण हिंदूंच्या बाजूने उभे राहिलो हेही सांगायला हवं, हे दाखवून द्यायला हवं. आता बांगलादेशामध्ये एवढ्या हिंदूंचं हत्याकांड होतं, इतक्या वर्षापासून अल्पसंख्य म्हणून हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, देवळं फोडली जात आहेत, अनेक लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. त्याविषयी हे सगळे पक्ष एक शब्दही काढत नाहीत. तेव्हा कुठे जातं मग तुमचं जे काही हिंदुत्व असेल त्याविषयी तुम्ही का बोलत नाही? त्याविषयी भाजपा बोलतो. त्यांनी जर उद्या ख्रिश्चनांचा सण म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या तर उलट त्याचं स्वागतच करायला पाहिजे की ते उलट सर्व धर्मसमभाव पाळतायत. तुम्ही मात्र हिंदूंच्या सणाच्या वेळेला किंवा हिंदूंचं मंदिर बांधलं म्हणून शुभेच्छा देतानाही कुठेतरी एक पाय मागे घेता. बांगलादेशामध्ये हिंदूंच्या हत्या होत असतील तर त्याविषयी तुम्ही शब्द काढत नाही, त्याविषयी तुम्ही काही भाष्य करत नाही, त्याविषयी आंदोलन करत नाही. पण गाझामध्ये मात्र झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ इथे आंदोलन होतात भारतामध्ये, ज्याचा काही संबंध नाही आपला. पण तेव्हा आंदोलनं केली जातात. तेव्हा प्रश्न भाजपाला विचारण्यापूर्वी आपण हिंदूंच्या बाबत काय काय केलं? हिंदुत्ववादी भाजपावर टीका करताना भाजपाने हिंदुत्ववादासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याच वेळेला त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या किंवा ख्रिश्चनांसाठी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. अगदी नरेंद्र मोदी हे दिल्लीतल्या चर्चमध्ये सुद्धा गेले तर त्यावर टीका करता येणार नाही तुम्हाला, कारण त्यांनी त्याच वेळेला हिंदूंसाठी सुद्धा खूप काही केलेलं आहे. तुम्ही मात्र जे टीका करणारे आहेत ते मात्र केवळ निवडणुका आल्या की हिंदूंसाठी काहीतरी करायला जायचं, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आणि त्याचा देखावा करायचा, हे होत असतं. तामिळनाडूमध्ये मध्यंतरीच एक दिवा लावण्यावरनं, कार्तिकेय स्वामींच्या मंदिरामध्ये त्या तिकडच्या स्तंभावर दिवा लावण्यावरनं केवढं राजकारण झालं. न्यायाधीश स्वामीनाथन यांनी निर्णय घेतला की दिवा लावला पाहिजे तिथे, ती परंपरा आहे तर. पण त्याविरुद्ध काय केलं या सगळ्या विरोधी पक्षांनी? त्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवला गेला पाहिजे म्हणून 101 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि महाभियोग चालवा त्यांच्यावर अशा पद्धतीची विनंती केली. मग तुम्ही तिथे हिंदूंच्या बाबत जर बोलायचं झालं तुम्ही त्यांच्या सोबत होतात की विरोधात होतात हे सुद्धा सांगितलं पाहिजे. जर तुम्ही कायम हिंदूंच्या बरोबर असाल, सोबत असाल तर निश्चितपणे तुम्हाला भाजपावर काही गोष्टीबाबत टीका करता येऊ शकते. पण तुमच्या वर्तनातून, तुमच्या बोलण्यातून कधी हिंदूंच्या बाबत किंवा हिंदूंच्या सोबत असलेलं कधी दिसून येत नाही. टीका करताना मात्र, खापर फोडताना मात्र भाजपावर फोडायचं, पण बाकीच्या वेळी मात्र आपण हिंदूंची बाजूही घ्यायची नाही. ही दुटप्पी भूमिका कशी काय चालू शकते? तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.